नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार, म्हणजेच की चौथा मार्गशीर्ष गुरुवार आहे. यावर्षी 4च मार्गशीर्षचे गुरुवार आले आहेत. तर मग आपल्या घरामध्ये कोणतीही एखाद्या व्यक्तीला सतत काय ना काय कोणत्या कामामध्ये अडचणी निर्माण होत असतील किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे, तुम्ही खूप दिवस झाला प्रयत्न करत आहात, तर ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपल्या घरामध्ये सतत काय ना काय दुःख अडचणी निर्माण होत असतील, तर आपण मग हा जो शेवटचा गुरुवार आहे, तर आता आपल्याला कोणत्या ना कोणत्या गुरुवारी काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल, तर मग हा शेवटचा पण गुरुवार आहे आणि मग शेवटचा गुरुवार असल्यामुळे आता महिलांनी उद्यापन करण्यासाठी पण हा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ आहे. पण बऱ्याच महिलांचं काय होतं की मासिक धर्म आला असेल किंवा सुतक असेल किंवा इतर काही अडचणी किंवा काही समस्या असतील घरामध्ये, तर त्यांना जर हा जो गुरुवार आहे तर या गुरुवारी जर उद्यापन करणं शक्य नाही झालं, तर पुढील महिन्यामध्ये जो पहिला गुरुवार येईल त्या गुरुवारी पण तुम्ही उद्यापन करू शकता. फक्त एकादशी असेल किंवा मग तर त्या दिवशी मग आपल्याला उद्यापन करता येणार नाही. आता पौष महिना जो आहे तर तो पौष महिना पण अत्यंत शुभ महिना मानला जातो, कारण की पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती येत असते. त्यावेळेस आपण मकर संक्रांत असल्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवत असतो. म्हणून मग तुम्ही तुमचं जरी उद्यापन राहिलं असेल तरी पण तुम्ही पुढील महिन्यातील एखाद्या गुरुवारी करू शकता, जेणेकरून आता तुमच्या घरात काही समस्या असल्यानंतर हे उद्यापन होण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्यावर ते आपण पुढील महिन्यात करू शकतो. तेव्हा मग तुम्ही हा जो चिमूटभर कुंकवाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जेणेकरून तुमची पण कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी नष्ट होण्यासाठी पण मदत होईल. तर हा उपाय मग आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बरेच वेळा काय होतं की बऱ्याच महिलांना इतर ठिकाणी जाणं शक्य होत नाही, म्हणजेच की आता ज्यावेळेस आपण कोणतंही उद्यापन असेल किंवा कोणतंही व्रत करत असेल तर त्यावेळेस आपण 5 किंवा 11 हे करत असतो, त्यानंतरच मग आपण उद्यापन करत असतो. पण आता जर यावेळेस जर 5 झाले नसतील तुमचे गुरुवार किंवा 3 गुरुवार झाले असतील, तर तुम्ही मग एक 4 पूर्ण गुरुवार करून मग चौथ्या गुरुवारी पण उद्यापन करू शकता. जर चौथ्या गुरुवारी नाही शक्य झालं तर पुढील महिन्यात मग तुम्ही उद्यापन केलात तरीही हरकत नाही. आता उद्यापन करत असताना आता आपण 7 किंवा मग 9 महिलांना घरी बोलावत असतो. आता ज्या महिलांना आपण घरी बोलवत असतो त्यावेळेस मग त्या महिलांना महालक्ष्मीचा जो ग्रंथ असतो तर त्या ग्रंथाची एखादी प्रत द्यायची आहे किंवा मग तुम्ही फळ देऊ शकता. आता ज्या महिला व्रत करणार असेल तर त्याच महिलांना आपल्याला ग्रंथ द्यायचा आहे, कारण की काय होतं बऱ्याच वेळा त्या महिलांकडून आपण ग्रंथ देत असतो पण त्या महिलांकडून या ग्रंथाचं वाचन करणं होत नाही. मग घरामध्ये ग्रंथ ते इथे तिथे पडून राहत असतो, मग त्यांच्याकडून ह्या सेवा घडत नाहीत. मग अशा महिलांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपला उपवास असल्यावरती आपण कोणता जरी उपवास केला आणि त्यावेळेस आपल्याकडून या ग्रंथाचं वाचन होत नसेल किंवा कोणती सेवा होत नसेल, तर त्यावेळेस मग तुम्ही त्या महिलांना ग्रंथ न देता तुम्ही फक्त फळ वगैरे दिलात तरीही हरकत नाही. कारण की आपण एखाद्याला ग्रंथ देतो आणि त्या ग्रंथाची सेवा पूजा होत नसेल तर मग तो ग्रंथ देण्याला काहीच अर्थ राहत नाही. कारण की काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आता ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत त्या दिवशी मग आपल्या घरी जर कोणती मुलगी आली असेल किंवा कोणत्या महिला आल्या तर त्यांना मग आवर्जून तुम्ही काही ना काही फळ द्यायचं आहे. आता त्यामध्ये मग विधवा महिला आल्या तर बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की त्या महिलांना आपण घरी बोलवायचं का नाही, त्या महिलांना आपण काही द्यायचं का नाही. पण त्या महिलांना तुम्ही आवर्जून काहीतरी फळ म्हणा किंवा जे पण काय असेल तर ते द्यायचं आहे. त्या महिलांना रिकाम्या हाताने घरातून बाहेर पाठवायचं नाही. कोणत्याही महिला असतील तरी त्या महिलांना तुम्ही फळ तरी द्यायचं आहे. तर माता लक्ष्मी जी आहे तर आपल्या घरी कोणत्या रूपामध्ये येईल सांगता येत नाही, त्यामुळे मग तुम्ही त्या महिलांना रिकाम्या हाताने घरी चुकूनही पाठवू नका. कधी कधी काय होतं की आता बऱ्याच महिलांना एकही अशी महिला नसते की ती महिला मग हळदी कुंकासाठी म्हणा किंवा आपण शेवटच्या दिवशी उद्यापन केल्यानंतर आता महिला एखादी जेवू घालत असतो, पण जर तुम्हाला एकही महिला नाही भेटली तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, एखादी मुलगी बोलवायची आहे, लहान म्हणा किंवा मोठी म्हणा, त्या मुलीला तुम्ही जेवू घालू शकता.
आता बऱ्याच ठिकाणी 5 महिला जेवू घालत असतात किंवा 5 महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावलं जातं. आता जर तुम्हाला नाही शक्य झालं तरी तुम्ही एक जरी महिला तुम्हाला भेटली तर त्या महिलांना तुम्ही जेवू घालू शकता आणि त्या महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावलं तरीही चालेल. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून देवीच्या सेवा म्हणा किंवा काही उपाय करणं शक्य होत नसतं, तर तुमच्याकडून कळत नकळत जर काही चुका झाल्या तर त्या चुका आपल्याकडून सुधाराव्या, म्हणजेच की त्या चुकांचा आपल्याकडून काही ज्या घडल्या असतील तर त्यावेळेस आपण दान केल्यानंतर त्या चुका आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांचा आपल्याकडून मोक्ष मिळत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे. आता दान करत असताना तुम्ही फळ दान करू शकता किंवा तुम्हाला ज्या वस्तू मंदिरामध्ये दान करणं शक्य होत असतील त्या वस्तू दान आवर्जून करायचं आहे. आता हा जो कुंकवाचा उपाय आहे तर आपल्याला ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणार असाल त्यावेळेस हा उपाय करायचा आहे. म्हणजेच की आता बऱ्याच ठिकाणी सकाळी पूजा मांडली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी पूजा मांडली जाते, म्हणजेच की 4 नंतर. आता ज्या वेळेमध्ये तुमच्याकडे पूजा मांडली जाते त्यावेळेसच तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन तर हे प्रत्येक गुरुवारी करत असतो, पण आता हा शेवटचा गुरुवार आहे आणि आपण उद्यापन करणार आहोत, त्यामुळे मग तुम्ही यावेळेस पण आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहे, कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि माता लक्ष्मीची आपण जिथे पूजा मांडली आहे तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही पणती घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे एखादा घरातला दिवा असेल तर तो दिवा पण तुम्ही घेऊ शकता. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे, एक वेलची टाकायची आहे आणि दिव्याची पूजा करायचं आहे. घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर हे घेऊन आपल्याला जिथे आपण पूजा मांडली आहे तर तिथे आपल्याला पूजेपुढं बसायचं आहे आणि या वस्तू ज्या आहेत तर पूजेपुढं ठेवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता किंवा मग माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टक म्हटला तरीही चालेल. जर तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आपली इच्छा जी कोणती आहे, कोणती इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचं आहे, भगवान विष्णूंना सांगायचं आहे. आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी, जे पण काही दुःख असेल तर ते दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि थोड्या वेळाने ते जी कुंकू आहे तर तिथून उचलायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर दरवाजाच्या बाहेर थोडंसं आपल्याला टाकायचं आहे. टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग मीठ आणि कुंकू जे आहे ते बाहेरच्या जो दरवाजा आहे आपल्या घराचा त्या दरवाजाच्या बाहेर थोडंसं फुंकर मारायची आहे. यामुळे काय होतं की आपल्या दरवाजाबाहेर जी नकारात्मकता आहे तर ते नकारात्मकता शोषून घेण्याचं मीठ काम करत असतं आणि घरामध्ये नकारात्मकता येत नाही आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे आता आपण इथून पुढे ज्यावेळेस गुरुवार असेल किंवा इतर कोणते विशेष दिवस असतील तर त्या दिवशी आपण आपला जो किचन ओटा आहे तर तिथे आपण कुंकवाने स्वास्तिक काढत असतो, त्याचप्रमाणे हळदीने पण स्वास्तिक काढत असतो. तर हे कुंकू आपल्याला त्यावेळेस वापरायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुंकवाने स्वास्तिक काढणार असाल, तर इतर कुठल्याही पूजा मांडणार असाल घरामध्ये किंवा घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती आपण कुंकवाने स्वास्तिक काढतो, त्यावेळेस पण आपल्याला हे जे कुंकू आहे तर त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे आणि माता लक्ष्मीचे पावलं काढत असतो त्यामध्ये जे आपण हळदी कुंकू भरत असतो त्यामध्ये पण आपल्याला हे कुंकवाचा वापर करायचा आहे. तर असा हा उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आवर्जून करायचा आहे, जेणेकरून तुमच्या पण घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी नष्ट होतील. तुमचीही कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल. तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे ते समजलंच असेल. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.